नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर घेऊन आलेला शेतकरी मित्रांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर या आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कोणते कोणते तालुक्याचे बाधित तालुके असणार आहे तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. आपल्या तालुक्याचं नाव इथं बघून घ्यायचं आणि तुम्हाला कोणते कोणते पॅकेज भेटणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. तर सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. आता हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर लेटेस्ट जी-आर. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे की आपण वाचून घेऊ. राज्यामध्ये अधिस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती व परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, त्याच्यानंतर घर पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याबाबत मदत देण्याबाबतची बाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर क्षेत्रातील तर सप्टेंबर 2025 या महिन्यात जवळजवळ 39 लाख हेक्टर क्षेत्रातील असे राज्यामध्ये एकूण 65 लाख हेक्टर क्षेत्राचे शेती पीक नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णतः अथवा अंशात अ, प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णय दिनांक 9 ऑक्टोबर 2025 मधील परिशिष्ट अ मध्ये घोषित करण्यात आलेले होते. यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. तर शासन निर्णयामध्ये आता काय दिलेले आपण ते आपण बघू. आता राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर, पेरणी, खालील क्षेत्र व पिकांची स्थिती व सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांची पूर्णतः अथवा अंशात प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत. ओके. सदर तालुक्यातील सर्व आपत्तीग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृष्ट परिस्थितीतून लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता सदर सवलती दिलेल्या आहे आपल्या पुढील प्रमाणे सदर सवलती आहे. आपण बघू. आता जमीन महसुलातून सूट भेटणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. शेती निगडीची कर्जांची वसुली स्थगिती 1 वर्षासाठी कोणतेही आपल्याला पैसे भरायचे नाही बँकांचे. ओके. कर्ज वसुलीची. तिमाही वीज बिल माफ आहे. वीज बिल माफ भेटणार आहे. त्यानंतर तुमचे जे तुमच्या घरामध्ये कोणी 10वी 12वी मध्ये असेल, मुलं असेल तुमचे किंवा कोणी असेल, त्यांना इथं आपल्याला जे पण नागरिक असतील, शेतकरी असतील त्यांच्यासाठी परीक्षा शुल्कामध्ये 10वी ची फी व 12वी ची फी विद्यार्थ्यांची फी माफ असणार आहे. ओके. सदर सवलतींची बाब संबंधित प्रशासकीय विभागाने अनुषंगिकीय कार्यवाही करावी असे इथं दिलेले आहे. आता याच्यामध्ये बघू आपण कोणते परिशिष्ट दिलेले आहे. याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2025 सोबतचे परिशिष्टामध्ये आपण बघू कोणते जिल्हे व कोणकोणते तालुके दिलेले आहे. अनुक्रमांक, जिल्हा, अंशात बाधित तालुके व पूर्णत बाधित तालुके दिलेले आहे. ओके. आता बाधित तालुक्यांची संख्या. आता हे पूर्ण बाधित तालुके असणार आहे आणि अंशात बाधित तालुके असणार आहे. ओके. सगळ्यात पहिला जिल्हा पालघरमध्ये. याच्यामध्ये पूर्णत बाधित तालुक्यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी व विक्रमगड हे 4 तालुके देण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये जर बघायला गेलं तर अंशातमध्ये दिलेलं आहे कळवण, देवळा, इगतपुरी व पूर्णतामध्ये मालेगाव, निफाड, नांदगाव, सटना, दिंडोरी, सुरजगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड व येवला असे 15 तालुके दिलेले आहे. तर धुळ्यामध्ये दिलेले अंशात तालुके बाधितमध्ये धुळे, साक्री व शिंदखेडा याचे 3 तालुके दिलेले आहे. जळगावमध्ये जर बघायला गेले पूर्णतामध्ये एरंडोल, पारोळा, धरणगार, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर हे 13 तालुके दिलेले आहे. 5 नंबरला अहिल्यानगर, पाननेर व संगमनेर अकोलेसाठी याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर इथं अहिल्यानगर,
शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहता, श्रीरामपूर, जामखेड, राऊरी, श्रीगोंदा, कोपरगाव असे 14 तालुके देण्यात आलेले आहे. पुण्याकरिता जर बघायला गेले तर हवेली व इंदापूर असणार आहे 2 तालुके. सोलापूरमध्ये जर बघायला गेले 7 नंबरला तर इथे दिलेले उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, अ, मोहोडे, मंगळवेढा, माळशिरस, मांढा, करमाळा, सांगोला असे 11 तालुके दिलेले आहे. 8 नंबरला सांगली जिल्हा याच्यामध्ये दिलेला आहे कडेगाव, त्यानंतर मिरज, वाडवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठे, महाकाड, विटा, आटपाडी आणि जत अशी 10 तालुके देण्यात आलेले आहे. आता 9 नंबरला साताऱ्यामध्ये सातारा, कराड, पाटणा, फलटण व जावळी याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून कोरेगाव, खटाव व मान अशा 8 तालुके देण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलेले आहे कागल, शिरोडा, पन्हाळा, त्यानंतर करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजारा व चंदगड असे इथं 8 तालुके देण्यात आलेले आहे. त्यानंतर इथं 11 नंबरला छत्रपती संभाजीनगरसाठी जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, कुलाताबाद, सिल्लोड, फुलंब्री अशी इथं 9 तालुके आहे. जालना जिल्ह्यासाठी इथं बलनापूर, त्याच्यानंतर इथं घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मठ्ठा, भोकरदन आणि जाफराबाद असे 8 इथं तालुके देण्यात आलेले आहे. 13 नंबरला बीड जिल्ह्यासाठी बीड, गिरवाही, माजलगाव, केज, अंबोलसगाई, परडी, आष्टी, पोटादा, शिरूड, कासरा, धारूड व वडवणी असे 11 तालुके देण्यात आलेले आहे. 14 नंबरला लातूरमध्ये लातूर, औसा, रेणापूर, निंगला, शिरूड, अंतरपाळ, देवणी, त्यानंतर उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर असे 10 तालुके देण्यात आलेले आहे. 15 नंबरला धाराशिवसाठी धाराशिव, कंबळ, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा असे 8 तालुके देण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यात. त्यानंतर आले आपले नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार, किनवट, मुखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देलगूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी असे 16 तालुके देण्यात आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. ओके. आता परभणी जिल्ह्यामध्ये पुरमा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मालवत आणि पाथरी अशी 9 तालुके आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औंध, नागनाथ, कळमनुरी, सेनगाव व वसवत असे 5 तालुके आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा, संग्रामपूर, चिखली, शिंदखेडा राजा, देऊळगावचा राजा, त्यानंतर लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद असे 13 तालुके देण्यात आलेले आहे. 20 नंबरला अमरावतीमध्ये दिलेले आहे. अमरावतीसाठी इथं असणार आहे अमरावती जिल्ह्यासाठी अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, त्यानंतर इथं दिलेलं आहे अचलपूर, त्यानंतर अंजनगाव, सुरची, तिसवा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोशी, चांदूर बाजार व दर्यापूर अशी इथं 14 तालुके देण्यात आलेले आहे. 21 नंबरला अकोल्यासाठी असणार आहे अकोला, पातूर, तेल्लारा, मूर्तिजापूर, बाळपूर व बार्शी टाकडी अशी 7 तालुके देण्यात आलेले आहे. वाशिमसाठी इथं असणार आहे वाशिम जिल्ह्याला इथं दिलेलं आहे अकोल्याच्या नंतर वाशिम मध्ये आता वाशिम, रिमोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा असे 6 तालुके असणार. यवतमाळ जिल्ह्यासाठी इथं पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कडंब, घाटंजी, राणेगाव, दरवा, आर्णी, नेर, डिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी, जामणी असे इथं 16 तालुके देण्यात आलेले आहे. आणि वर्ध्यामध्ये दिलेल्या याच्यामध्ये आता वर्धा, सेलू, देवडी, आर्वी, समुद्रपूर, हिंगोलघाट, कारंजा, आष्टी असे इथं 8 तालुके देण्यात आलेले आहे. ओके. 25 नंबरला नागपूरमध्ये असणार आहे नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, शिवापूर, कडमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा,
उमरेड, कुर्ली, नरखेड असे 13 तालुके आहे. ओके. आता भंडाऱ्यासाठी भंडारा जिल्ह्याला साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखंदूर असे 7 तालुके देण्यात आलेले आहे. ओके. 27 नंबरला गोंदिया जिल्हा, तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक, अंजुर्णी, आसनगाव आणि देवरी अशी इथं 8 तालुके देण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी तर चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वल्लारपूर, कोरपणा, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिल, सिंदेवाडी, बोभुर्णी, जिवती व रामपुरी अशी इथे 14 तालुके देण्यात आलेले आहे. 29 नंबरला गडचिरोलीसाठी असणार जिल्हा, याच्यामध्ये चामोरी, कोचोरी असणार, याच्यामध्ये गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिचोरा, भामरागड, एलापल्ली, देसाईगंज, ओके, वडसा याच्यामध्ये 12 तालुके देण्यात आलेले आहेत. टोटल इथे 29 जिल्हे, 29 जिल्हे असणार, 31 याच्यामध्ये अंशात असणार आहे तालुके 251 पूर्णतः असणार. टोटल इथं तालुके दिले 282. ओके. अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. तर अंशात बाधित तालुक्यांचा प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीत प्राप्त असतील. ओके. अंशातवाले पण असं इथं दिल्यात आलेलं आहे. ओके. तुमच्या तालुक्यांचं नाव मी वाचून दाखवलं, जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला इथं मदत अनुश्रेय पण झालेलं आहे. तुमचा पॅकेज पण तयार झालेला आहे. ओके. तो पॅकेजचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, तिथं बघून घ्यायचा आहे. ओके. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल अजून पण, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे. याचा जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आनंदाची बातमी जास्तीत जास्त मित्रांना, शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं. ओके. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पॅकेज कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचं पॅकेजसाठी ते पण मी बनवणार तो व्हिडिओ. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. अशी तुमच्यासाठी नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी GRs घेऊन येत असतो, योजना घेऊन येत असतो, असेच जॉब अपडेट घेऊन येत असतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.